नमस्कार मंडळी, परत एकदा सर्वांना जय बाळमामा. मी डीके सर्वांचे स्वागत करतो कोकण सफरच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आपण कोकणात वेगवेगळ्या पर्यटन स्थळांना भेट देतोय. मागच्या ब्लॉगमध्ये आपण देवगड पवनचक्की गार्डन व देवगड बीच बघितला. अजून कोणी मागचा ब्लॉग बघितला नसेल तर आपल्या चॅनलवरती अपलोड आहे, नक्की जाऊन बघा. खरंच देवगड म्हटलं की सर्वांच्या डोळ्यासमोर पहिले येते ते देवगड हापूस आंबा व श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिर. कोकणातील सर्व जिल्ह्यापैकी तळ कोकणात म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याला निसर्गाने जरा जास्तच प्रेम बहाल केले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा निसर्गाच्या बाबतीत अगदी संपन्न आहे. ऐतिहासिक किल्ला अफाट समुद्रापर्यंत हा निसर्गाची संपत्ती सिंधुदुर्ग जिल्ह्याला लाभली आहे. निसर्ग व समुद्रकिनाऱ्याबरोबरच आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथे प्राचीन व वैशिष्ट्यपूर्ण मंदिरे. तर अशाच एका वैशिष्ट्यपूर्ण मंदिराला आपण आज भेट देणार आहोत. तर आपण आलो आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड येथे श्री क्षेत्र कुणकेश्वर. फार छान असा समुद्रकिनारा लाभलेलं हे एक प्रसिद्ध असे कोकणातील तीर्थक्षेत्र. चला तर जाऊयात, आपण गाडी पार्किंग करूयात. तुम्ही इथे आला तर तुम्हाला गाडी पार्किंगचे 50 रुपयाची पावती फाडावी लागते. आम्ही गाडी पार्किंग करून तर निघालो आहोत मंदिराकडे. मंदिरात जाण्यापूर्वी पूजेचे ताट घेऊयात. इथे तुम्हाला पूजेचे ताट, पूजेचे साहित्य, प्रसाद सर्व काही मंदिराच्या बाहेर भेटेल. पूजेचे ताट घेऊन जाऊयात आपण मंदिराच्या दिशेने. प्रसादाच्या बाजूलाच इथे एक काका घेऊन बसलेले आहेत. कोकणातील गावरान मेवा. या गावरान मेव्याला तुमच्याकडे काय बोलतात नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. मंदिराच्या मेन गेटवरती सर्वांनी फोटो सेशन केले. त्याच्यानंतर आम्ही मेन दरवाजातून आतमध्ये प्रवेश केला. मंदिराच्या आतमध्ये जसा तुम्ही प्रवेश कराल तसंच तुम्हाला इथे राईट साईडला चप्पलचं स्टँड दिसेल. इथे तुम्ही सर्व तुमचे चप्पल्स, बूट्स, सॉक्स जे काही असेल ते सर्व इथे काढून ठेवायचे आहे. त्याच्यानंतर उन्हाळ्यात ऊन खूप असल्यामुळे हे असे कार्पेट टाकलेले आहे जेणेकरून तुमचे पाय भाजू नयेत. तरी पण शार्वी व दिदूचे पाय भाजलेच. सीडीवरती हे कार्पेट टाकलेले नसल्यामुळे दिदू तर पळतच गेली. चला तर जाऊयात आपण मंदिराच्या आतमध्ये व मंदिराचा परिसर बघूयात. मंदिराच्या मुख्य द्वारातून प्रवेश केल्यानंतर तुम्हाला आणखीन काही लहान लहान मंदिरे बघायला मिळतील. बाजूलाच एवढा मोठा समुद्र दिसतोय, तो आहे अरबी समुद्र. हा समुद्र किनारा कुणकेश्वर बीच म्हणून ओळखला जातो. काशीचा दर्जा मिळण्याचे कारण म्हणजे इथली शिवलिंग आहेत. काशी इथे 100 शिवलिंग आहेत व कुणकेश्वरला 99 शिवलिंग आहेत असे सांगण्यात येते. तर आपण पोहोचलो आहोत मंदिरात. मंदिरात आज भाविकांची गर्दी आहे. आपणाला लाईननेच आज दर्शन घ्यावे लागणार आहे. चला तर उभे राहूयात लाईनमध्ये व जाणून घेऊयात मंदिराचा इतिहास. श्रीदेव कुणकेश्वर हे एक शिव मंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वतः या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे.
कुणकेश्वरला दक्षिण काशी असेही म्हटले जाते। मंदिराच्या आतमध्ये दगडाचे अतिशय छान असे कोरीव काम केले आहे। ह्या मंदिराचा पाया ग्रॅनाइट दगडाने बनवला असून मंदिराचे काम भक्कम करण्यात आले आहे। कुणकेश्वर गावातील एका डोंगरात जांभ्या दगडात एक गुहा आहे। या गुहेत शिवलिंगी नंदी तसेच स्त्री पुरुषांचे अनेक मुखवटे आहेत। देवगडच्या दक्षिणेस 20 किलोमीटर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्य स्थळ आणि दक्षिण काशी म्हणून असे समजले जाते। श्री कुणकेश्वर मंदिराचे वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम आणि किनाऱ्यावरील ह्या मंदिराचे स्थान यामुळे ह्या मंदिराच्या देखणेपणात एक विशिष्ट भर पडली आहे। हे मंदिर 11व्या शतकात बांधले असावे असे सांगितले जाते। ह्या मंदिराचे संपूर्ण बांधकाम अत्यंत कलात्मक। या मंदिराविषयी एक दंतकथाही सांगितली जाते। फार वर्षापूर्वी एक अरब व्यापारी आपले गलबत घेऊन कोकण किनाऱ्यावरून जात होता। सारे काही सुरळीत आहे असे वाटत असताना अचानक वादळ सुरू झाले। पाहता पाहता काही दिसेनासे झाले। ह्या वादळात त्याचे गलबत कुठे भरकटले ते समजण्यास मार्ग नव्हता। त्या भरगटलेल्या जहाजाला थांबवण्यासाठी कुठे किनारा दिसतो का ह्याचा तो शोध घेऊ लागला। याच वेळी प्रचंड लांबवर एक लुकलुकता दिवा दिसला। त्या दिव्याच्या दिशेने आपले जहाज प्रस्थान केले। प्रचंड वादळातही सुखरूप किनाऱ्यावरती त्या व्यापाऱ्याला घेऊन येणारा तो दिवा म्हणजे शंकराच्या छोट्याशा मंदिरातील ती पंथी। यामुळे स्मृतिज्ञापोटी व्यापाऱ्यानेच या मंदिराची उभारणी केली अशी दंतकथा सांगितली जाते। कुणकेश्वराचे मंदिर कोकणात दक्षिण काशी मंदिर म्हणून ओळखले जाते। येथे शंकराची पिंडी भव्य दिव्य असून ती निसर्गरम्य आहे असेही समजले जाते। चला तर जाऊयात मंदिराच्या गाभाऱ्यात व घेऊया शिवलिंगाचे दर्शन। छान असे आपले दर्शन झाले आहे। तुम्हाला हे देवगडचे श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिर कसे वाटले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात अशाच एका कोकण सफरच्या नवीन एका ब्लॉगमध्ये। धन्यवाद।